बरं वै गे मला आडेच भेटी घ्या तुम्ही. हा ना आरायच मारा होतो तेवढा मा दिसण्यात म्हणतं बरं जाय अक्का वट्टावरच उभी आहे गड्या. हा कधी काम काढावी ना आज. हो माय काम असं म्हणतं म्हणा अंडेरले 10 तारीख दिदी म्हणतं डॉक्टरने बाई. हा ते मग म्हणतं तीन सासूना फोन ना काल दिन म्हणे 10 तारीख दिले 8 तारीख शे तुम्हाला पोलका पालका बट्ट निवार करल्या म्हणे आणि 8 तारीखला येईल लागा म्हणे. पहिले जाणं चांगलं आहे का मग अक्का काय करू म्हणतो म्हणा पहिलाच प्रसंग शे बाई. असं चालले जाय ना मग काय जाय आता बोलावं येईन मी बी. असं गो माय बहीण जीवरा असावं मी पण म्हणा असं म्हणणं होतं बाहेर पण होय ना का मग लगे फोन लावा माले म्हणा असं म्हणणं होतं लाडकाय जा सांडेरने जात मग म्हणीस नाही आता येईनले बी कशी सांगू असं बघ बी ना ते तुमनं कसं तुम्ही गोट आहे मी त्या मग कशी काय बोलू बरं. नाही बोला ना काही नाही शे मला नेमून सल्ला द्यावं असं सांग राहिलो मी. मग मायाले दकीस नाही ना अंड्याने जात जराशी आणि ते सोसावत नाही मग म्हणीसन म्हणतं नंतरच जाओ म्हणा असा विचार होता. तसं काय राहत नाही ना मग तुला कुठे त्या समोरले जाय तीन सासूला वाटलायस दवाखाना मा तू घर राहीस जाणारे प्रसंग पडणार तू नंतर जायस लागे ते मग तसं करू मग तेच ना महादेवला तेच सांग राणू बहीण महादेव सुकणं उद्या बहीणले काय काव आहे ना पोरो पोऱ्या हो आपल्या ती गोटणं काय आहे निशे अक्का. हा बरं आहे ना बाई पहिलं नाही म्हणते म्हणू बी रेखान टाईमला तसं टेन्शन होतं मला बी बाई दादा मला बी रात दिन जपला आहे नी एवढं मोठं पोट रेखा ना तिनकडे ते दका आहे नाही बी तिनं पोट एवढं मोठं ते म्हणा जीव घाबरे निसता तिला जमीन पत्ता दिशे नाही म्हणतो पण कर महादेवनी कमाल बी म्हणे नॉर्मल डिलेवरी माय हो आज गंगाताई आत या. आज तरले आलजाय राणू बी पण अक्काकडे कामच होतं असं बी अक्कान घर मला येणंच होतं पण ते काय नाही फोन बी लायले तू म्हणा मी फोन मा विचारपूस करले तू पण आता आज तर बी लिहान होत्यात काही उकले आणतात काही रील लिहानात दोन एक बुऱ्यान माहिती 7-8 ब्लाऊज यायला तर शिवाले लगीन येतेस ना घर काल दिन बसता तर काल बला येते सुद्धा म्हणून जावाय ना मग बुऱ्यान आजीना 2 बुऱ्यान मायना 4 बुऱ्यान बहीणना 2 बुऱ्यान त्या चुलतीना बुऱ्यान मावशीना असं शेतना बिन पोलका ते विचारूच नका तुम्ही नाही जाणं न्यार लगीन ते 4 तारीख नसशी ती न्यायचे ना बुऱ्याले बरोबर आहे. हा सांग राही ती माहिती मायाबाजी कुडा पाकरे काल झालं होतं आम्ही बसता तर काले जडा माय मी आशा आम तिन्ही जण सांगेच घेत होत मला बी बोला आलं होतं पण कत जावाय ना म्हणा. हा तुमचं दुनियाना पोलका राहतस कथेन जाशी जा देत काय करस चांगला होता बसता बिसता तिने एकच म्हणणं होतं व तिला बाशी करणी होती पण ती भाऊजाई ना दग बहीण भाऊ आपला आहे भाऊजाई काय आपली शे असं शे ना मग काही नाही उदी द म्हणे भाऊजाईनी. आता दका बहीण ज्यान त्यांना दाना पाणी नेमेल राहतस सांगावर नाही सौरावर काय होत नाही आणि वनार रास ना ते कतईन बी फिरी पारे वै जास असं रास. हा ते आमना मोठा ना पोऱ्याले कितला गावेगाव चांगल्या त्यानी 30-40 पोरी दक्यात गंगाताई त्याला पोरस पटेनी आणि ते गावमान जुगणं शेवट मग असं विरास कितला दूर गाव असले कितलं बाळण तोडण कितलं दुनियावर ना फिरणार त्या तरी त्याला पोर आवडेनी नाही तर मग गुण बटेत नाही तर कुई नडे नाही तर गाय गाव चांगलं नाही ते गाव नाही आणि ते गाव ना संगे काय कर नाही मर आपले आता कथा जमाना बदली गया पहिले होतं ते गाव बी दकेत नाही होते गाव चांगलं आहे नाही गाव चांगलं आहे मग पहिले तसा संबंध होत आशा तू काय चावी राही गाव दकीस नाही गावनं नाव राहायचं याचा संबंध आज दरवेज आहे काय सांग राहणार गंगाताई काय नाही बाई नाही मंदी दिनी गोड सांग राह तू 10 तारीख दिले डॉक्टरनी दगा बहीण पहिलं वयलंय आप गरबशी कोणी 8.5 महिना विलेस कोणा दिन द्यान मा राहतत नाही असं विरास काहीच भरोसा नाही जाना मग 2-4 रोज मोरे बी घ्यात ते काय वांदाय ओ माय येईन ना तसंच म्हणणं शे तुम्ही 8 तारीखला येई लागा आणि 8 नाच गुढीपाडा ते गुढीपाडा दिन चालले जाऊ का बरं मी मग
तसं नको करू ना. मग सकाळ गुढीपाडा करले बरेल पाता घरशे 7-9 अंडोर येतो ना आला म्हणजे गुढी उभार दे पुरण टाकते जरा असं शिंगल भर का डाळ टाकत ते लागे ते मस्त पैकी गुढी उतारले दुपारले निवद बिवद दे जेवण करले दुपार पाहिजे निघ जाय. एवढं तेवढं उरेल राही पोऱ्या संध्याकाळ खायली. तेच करणं पडे मग आधी काय करू दुसरं तेच करा. 8 नाही का 9 नाही पण गुढीपाडा म्हणे बिने मन द्या का नाही बरं अजून नाही वा 8 नी अमावस्याशी वाटतं का काय जण मला दखणं पडी नेमन. हां तसं काय बोलून तारीख प्रमाणे सांग मला येईन बाईनी. 9 तारीख नाही गुढीपाडा 8 तारीखने अमावस्या. मग अमावास्या दुसरे दिनच गुढीपाडा रासून चैत्र नवरात्र लागी ना तुला उलट भारी आहे ना. मग चैत्र नवरात्र ते कोणती देवी येस का मग आता देव येस काय वसनी काय नाही बाई ना ते गंगा ताई ना कर चांगलंय उलट मस्त दिन ना डिलिव्हरी होती निवाली शुभ दिन येतोच बट्टा ते गुढीपाडा नंतर 9 वर्ष लागे जास ना. हा मग नवमी लगून रामनवमी एवढा रामना जन्मशी चैत्र महिना ना ते काय वांदा आहे चांगलंच होई आणि सुखणी होई जाय देख तू ना टेन्शनवर काय टेन्शन वा आणि तू काहीच कर नको तू महादेवले आराधना कर बस. आणि म्हातार तिला दवाखाना मला जातील तिला वा लागणे तकलीफ ते तुमरुकाची ना त्या गुईनाकडास ना करीस बरं मग तुला सांगेले ना ते नेमन करीस. हां बस मला रेकान टाईमला तो जाण बघून तावे. हां ती बी यात ठेवणी पडी माले तीन सासू ना काय भरोसा वाटस तीन सासू ते बापरे देवपूजा गण करी पण अशा कोणत्या गोष्टीसवर ते भरोसा आज निशे जर असावी असं चालस का बरं. आणि आपले ते बिचारा ते बाबावरच भरोसा आहे महादेववर. हां बापरे मरेल लोक जित्तावे राहणार मग भरोसा सारखं शेना बहीण गंगाताई असं नका येईनले म्हणा असं नको करू ना बहीण दादा. हां उपडीने झोपडीने उपडे वय जास मन टाइम नाही लागस बहीण उपटन सुपट वाले. हां तेच शे ना मग तरी गोडी आई अशा बरोबर बोलनी उपटन सुपट वाले उशीर नाही लागस बाई. हां म्हणे राजाना रंक बी वय जास रंकना राजा वय जास दादा. मग आई समाया ना म्हणजे महत्वा नाही मोठ्या गोष्टी ते शेज बी आपले बिन पटच बिन उद्मात जास्त उद्मात ना काही नाही ज्यान परिस्थिती प्रमाणे रास पण देवले बी मानाल जुजेल ना मग म्हणा असं म्हण नाही उद्मात ना काही नाही. आता आपलं जमते मे ते आपण जमते मग राहतस 2 पैसा राहस ते लोक उद्मात बी करतस त्यानं काही नाही 2 दिननी जिंदगी आई पण असं शे सदानी बी असं राव म्हणा असं म्हण नाही. चाल बी नाको दुपार ना टाइम शे तो दुकान देस बंद करी दुपारले आको 1 वाजाला जो बंद करसे 4 वाजाले जुगाड असतो आता पहिले बंद नाही करे आता दुकान चांगले चालायला लाग गई ना ते त्याला बी जास्त बी झाले आती. हां ते बडीस ना फॉल विलाया नाही अस्तर विलाया नाही तस ते शिलाई म्हणतं थोड्याफार दिजा 400-500 रुपया म्हणतं ते अस्तरनी फॉल आणि त्या मला आता 300-400 रुपया लाग जातील त्याला म्हणतं लिकिट ठेव त्या शिलाई देतील तर दिसू माते मा भावीकडे पैसा येतस. हां बरोबर आहे ना करतो ना टाकणं पडस ना मग पहिले काही नाही जाई शिलाई चांगली ना तुम्ही 10-20 नाही आहे ते काही नाही हो माय बाया नुसत्या कासार कुसार करतेस तरी बी मग 200 रुपया लिर आणून या ते आणि ते अस्तरवाला 200 रुपया आणि साधा ना 100 अस्तर बी चांगलं वापरतेस ना मग तुम्ही मग इतकी शिलाई देतीन बाया ते मग अस्तर मी चांगलंच वापरस बिन 10 रुपयाकडे जास्त दखत नाही मग ते 20 रुपयांनी साल करास 30 रुपयानं अस्तर लावस मी आणि त्याला डबल मेहनत त्रास तीच ना आपण डिझाईन वाला त्या हातसवर डिझाईन गयावर डिझाईन ते असलं तेव्हाची टाईम लागस आणि असं सरलगट पोलका राहणार ना ते 500 शी टाकस मी आणि या डिझाईन ना 2च होतस मग टाइम लाग जास डिझाईन वाला असनी शिलाई बी 10-20 नाही होईना मग 350-300 सांगेले बिन म्हणे बरोबर आहे ना मग